ठाकरे गटासाठी कोकणातून धक्कादायक बातमी। मालवण नगरपालिकेतील माजी नगराध्यक्ष, पदाधिकारी आणि अनेक माजी नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे। ठाकरे गटावर हा मोठा राजकीय आघात मानला जातोय। या घडामोडीचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। शिवसेना शिंदे गटात फोड झाल्यानंतर आता ठाकरे गटातही अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी दाखवत भाजपचा हात धरला आहे। कोकणातील मालवण नगरपालिकेतील माजी नगराध्यक्षांसह 10 प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपसाठी मोठा ताकद वाढवणारा मानला जातो। ठाकरे गटातील हे सर्व नेते स्थानिक राजकारणात वजनदार मानले जात होते। त्यांच्या तिथल्या मतदानांवर मोठा प्रभाव होता। या नेत्यांनी पक्षातून बाहेर पडताना सांगितलं की आम्हाला पक्षात योग्य स्थान आणि विचारमंच मिळत नव्हता, पक्ष फक्त फोटोपुरता उरला आहे। त्यांच्या प्रवेशासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील नेते रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित होते, त्यामुळे या प्रवेशाला फार मोठं महत्त्व दिलं जातंय। कोकण हा पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। तिथूनच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आधार मिळत आहे। मात्र आता कोकणातून नेते भाजपमध्ये जात असतील तर हे ठाकरे गटातील गंभीर इशारा मानला जातो। भाजपचे लोकसभेपूर्वी आपल्या पक्ष बांधणीला जोर दिला असून विघटनातून विस्तार हेच त्यांचं सूत्र दिसतंय। कोकणातील ही फोड ठाकरे गटासाठी किती धोकादायक ठरेल? भाजपचं मिशन 2025 कितपत यशस्वी होईल? तुमचं मत काय? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।